नमस्कार, मी ऋषी देसाई आणि मी सागर गोखले. साम्राज्यामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात ठळक घडामोडी. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल ॲपटेक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निनाद करपे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र कॉर्पोरेट क्षेत्रासाठी आणखी काही तरतुदी करायला हव्या होत्या असंही त्यांनी बोलून दाखवलं. एज्युकेशनच्या बाबतीत बजेट चांगलं आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर मी बघतोय की बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टर एज्युकेशनबद्दल बोलत आहे. चाणक्यचं एक कोट आहे की एज्युकेशन इज मॅन्स बेस्ट फ्रेंड. तर त्याप्रमाणे पण बजेटमध्ये पण जरा जास्त होऊ शकलं असतं, पण जे त्यांनी केलं आहे 2-3 गोष्टी चांगल्या केल्या आहेत बजेटमध्ये. कॉर्पोरेट सेक्टरना टॅक्स रेटची अपेक्षा होती, इन्सेंटिव्हची अपेक्षा होती, इन्व्हेस्टमेंट बेस्ड इन्सेंटिव्ज होते, बरेचशा अपेक्षा होत्या आणि ते झालं असतं तर ग्रोथ रेट परत 9% झालं असतं माझ्या हिशोबाने. ते बरेचसे नाही केले आहेत, पण मला वाटतं का आता नेक्स्ट बजेट फेब्रुवारीमध्ये येणार आहे. एकंदरीत मला वाटतं की आता मिनिस्टर बरोबर बोलणी करून नंतर फेब्रुवारीमध्ये काय करतील ते लोक. साम्राज्यामध्ये आज आपण इथंच थांबूयात. नमस्कार.